श्री स्वामी समर्थ. तुम्ही रोज सकाळी उठून घराची स्वच्छता करता, स्वतः शुचिभूत होता आणि देवासमोर मनोभावे दिवा लावता. पण कधी मनात असा प्रश्न आला आहे का की स्वामी, मी एवढी भक्ती करते, एवढे उपवास करते, तरीही माझ्या घरातली कटकट का संपत नाहीये? माझ्या पतीच्या कामात अडथळे का येत आहेत? माझं मन शांत का नसतं? मित्रांनो, घराची स्त्री ही गृहलक्ष्मी असते. तुमच्या हातात घराचं भाग्य असतं. पण कळत नकळत पूजा करताना आपल्याकडून अशा काही सूक्ष्म चुका होतात, ज्या आपल्या घरातली सकारात्मक ऊर्जा खेचून घेतात. आज आपण पाहणार आहोत महिलांसाठी देवपूजेचे असे 10 नियम, जे तुमच्या आयुष्यातील दुःखाचे डोंगर फोडण्याची ताकद देतात. हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, कारण यातलं प्रत्येक वाक्य तुमच्या संसारासाठी महत्त्वाचं आहे. नियम 1. शरीराची शुद्धी आणि केसांचे शास्त्र. महिलांसाठी सर्वात पहिला नियम म्हणजे केस विंचरून पूजा करणे. अनेकदा घाईघाईत आपण आंघोळ करून ओल्या केसांनी देवघरात जातो. शास्त्र सांगते की मोकळे केस हे ऊर्जेचे विसर्जन करतात. पूजेच्या वेळी केस नीट बांधलेले असावेत आणि शक्य असल्यास डोक्यावर पदर असावा. पदर घेतल्यामुळे विश्वातील दैवी लहरी तुमच्या डोक्यावाटे शरीरात शोषल्या जातात. ओल्या केसांतून पाण्याचे थेंब देवावर पडणे हे अशुद्ध मानले जाते. त्यामुळे केस नीट पुसूनच पूजेला बसावे. नियम 2. वस्त्राची निवड आणि रंगशास्त्र. पूजेला बसताना आपण जे कपडे घालतो त्याची एक स्वतंत्र ऊर्जा असते. महिलांनी शक्यतो सुती साडी किंवा स्वच्छ ड्रेस परिधान करावा. काळा रंग चुकूनही वापरू नका, कारण तो नकारात्मक लहरी आकर्षित करतो. त्याऐवजी पिवळा, भगवा किंवा पांढरा रंग वापरा. पिवळा रंग हा गुरुग्रहाचा आहे, जो बुद्धी आणि समृद्धी देतो. पूजेचे कापड रोजच्या कपड्यांपासून वेगळे असावे, जेणेकरून त्यातील सात्विकता टिकून राहील. नियम 2. आसन आणि जमिनीचा स्पर्श. कधीही जमिनीवर थेट बसून पूजा करू नका. जेव्हा आपण मंत्रोच्चार करतो, तेव्हा आपल्या शरीरात एक विशेष विद्युत ऊर्जा निर्माण होते. जर आपण थेट जमिनीला स्पर्श केला तर ती ऊर्जा जमिनीत निघून जाते. म्हणूनच लोकरीचे किंवा कुशाचे आसन वापरावे. आसन हे कोणाशीही शेअर करू नका. ते तुमचे वैयक्तिक असावे. नियम 4. पूजा साहित्यात धातूचे महत्त्व. महिलांनी देवघरातून प्लास्टिक आणि स्टीलची भांडी आजच काढून टाका. स्टील हे लोखंडाचे रूप असून ते राहू शनीशी संबंधित आहे. देवाला अभिषेक करताना तांब्याचा कलश वापरावा आणि नैवेद्यासाठी पितळ किंवा चांदीची वाटी वापरावी. तांब्यामध्ये देवलहरी शोषण्याची प्रचंड शक्ती असते. धातूचा योग्य वापर तुमच्या घरात लक्ष्मीला स्थिर करतो. नियम 5. राहुकाल आणि पूजेची वेळ. भक्ती कधीही केली तरीही चालते, पण विशिष्ट वेळी केलेली पूजा लवकर फलद्रूप होते. दररोजचा राहुकाळ पंचांगात पाहून टाळावा. राहुकाळात केलेली नवीन पूजा किंवा संकल्प पूर्णत्वास जात नाही. सकाळी 6 ते 9 ही वेळ अमृत मानली जाते. दुपारी 12 ते 4 या काळात देवाची पूजा करू नये, कारण ती वेळ पितरांची असते. संध्याकाळी दिवे लागणीला पुन्हा एकदा नामस्मरण करावे. नियम 6. दिव्याची वात आणि ज्योतीची दिशा. दिवा हा पूजेचा आत्मा आहे. जर तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल तर तो देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा आणि तेलाचा दिवा डाव्या बाजूला. स्वामी समर्थांच्या पूजेत उभी वात लावणे अत्यंत शुभ मानले जाते. दिव्याची ज्योत दक्षिणेकडे कधीही नसावी. ती नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी. कधीही एका दिव्याने दुसरा दिवा लावू नका.
प्रत्येक दिवा स्वतंत्रपणे लावावा. नियम 7. निर्माल्य आणि तुळशीचे गुपित. शिळी फुले देवघरात असणे म्हणजे प्रगती रोखणे होय. सकाळी उठल्याबरोबर कालचे निर्माल्य काढून घ्यावे. महिलांनी रविवारी एकादशीला आणि संध्याकाळी तुळशीची पाने तोडू नका. तुळस ही शिळी मानली जात नाही, त्यामुळे तुम्ही आधी तोडून ठेवलेली पाने वापरू शकता. निर्माल्य कचऱ्यात न टाकता एका झाडाच्या मुळाशी टाकावे. नियम 8. नामस्मरणाची पद्धत. केवळ पूजा करून उठू नका. पूजा झाल्यावर किमान 10 मिनिटे स्वामींच्या फोटोसमोर शांत बसा. डोळे मिटून श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. जपाची माळ जपताना ती उघड्यावर ठेवू नका. गोमुखीचा किंवा कापडाचा वापर करा. तुमचे नामस्मरण हे गुप्त असावे, तरच त्याचे फळ मिळते. नियम 9. नैवेद्य आणि पाण्याचा तांबा. देवाला नैवेद्य दाखवताना त्यावर तुळशीचे पान ठेवा आणि पाण्याने गोलमंडल करा. देवघरात तांब्याचा तांब्या नेहमी भरलेला असावा. हे पाणी रात्रभर देवाच्या सानिध्यात राहिल्याने तीर्थ बनते. सकाळी हे पाणी घरातील कोपऱ्यात शिंपडल्याने नकारात्मकता दूर होते आणि घरात लक्ष्मीचा वास राहतो. नियम 10. भक्ताचा अद्भुत अनुभव. नाशिकच्या सुवर्णाताईंचा अनुभव आहे. त्यांच्या घरात खूप आजारपण होते. त्यांनी या 10 नियमांचे पालन सुरू केले. विशेषतः त्यांनी क्षमा आणि प्रार्थना आणि तांब्याच्या पात्राचा वापर सुरू केला. अवघ्या 40 दिवसात त्यांच्या पतीचा गंभीर आजार दूर झाला. शेवटी काय म्हणावे? स्वामी, मी अज्ञानी आहे. मला विधी माहीत नाही. माझी चूक झाली असेल तर क्षमा करा. हा नम्रपणा स्वामींना प्रसन्न करतो. मित्रांनो, हे बदल करून पहा. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही यातील कोणता नियम आजपासून पाळणार आहात? कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या कृपादृष्टी चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.